तुम्ही किचन जरा बघू एका पायाला उजवा पाय टाका आणि चला आतमध्ये आकाश शुभम म्हणून हा याला पण याचा पण प्रवेश करून खंडोबाचा उदो उदो याचा हेल्पट शुभम भवन्तु हो नमो देवसरी मैदो यो ना प्रचोदयात ओम आप ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्वस्वरो महा ओम भुवं वां स्वां महां जलं दत्तं दच्चैकर्णं वरुगदेवसरी मैदो यो ना प्रचोदयात ओम ठीक आहे विराजम्याच समर्पयामि तुमच्याकडे पुढे या किंचित बस त्यांच्या हाताला लावा बघू हरिद्रास जातो पाणी सोडा इथं सोडा नेत्र समर्प तुम्ही हातावर पाणी सोडा नेत्र समर्पयामि ओली बोट डोळ्याला लावा कुंकू लावा श्री वरदमूर्ते नमः दीर्घायु प्रादशुभ विष्णु विष्णु देवता सुखम तिरण भवन्तु कार्यसिद्धि व्रत भव अक्षतम समर्पयामि थोडं पाठीमागे वा त्यांच्या हाताला लावा बघू तीन वेळा पाणी विराट पिया पाणी ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः खाली पाणी सोडा गोविंदापते नमः परत तीन वेळा पाणी विराट ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः खाली पाणी सोडा गोविंदापते नमः धरून ठेवा कर तुम्ही जरा विष्णुपती कृपा मनन माचर वासुदेवाय नमः प्रार्थ दक्षिणा श्रीमान माचुदान जनार्दन महा उभयदान हरे परमात्मा काय चंदा प्राणा यामिनियोगः हातामध्ये अक्षतम धरून ठेवा भगवानच्या हाताला लावा ओम महागणपते नमः गुरुम सरस्वती वदन महाविधापिकामस्तु हो शुक्ल प्रसन्नं ध्यान दे सरदा प्रशा प्रशंसर मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकेशं मंगल तदेव नमस्तुते अनंत देवं ताराबलं विजयसी भराकल्प वैवस्वत मलवंत्रे कलियुग भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीप कारण्ये देश गोदावरी दक्षिण शालिवांश गौड 1946 कृतिनामच दक्षिण सौर हेमंत मार्गशीर्ष मासे मार्गशीर्ष मास शुक्ल पक्षे मार्गशीर्ष मास शुक्ल पक्षे एकादशी वासरात वासरे बुधवार रेवती नक्षत्रे भरिया योगे विष्टियं व मणिजकर्ण चंद्र चंद्र मेष मीन रास सूर्य वृश्चिक हे शुभ म्हणायचं मम तुमचं गोत्र काय वशिष्ठ गोत्राचं स्वतःचं पूर्ण नाव घ्या सुरज सतीश पवार मग तुम्ही काय नाव प्रत्यक्ष सुरज पवार वासुनारायण देवता विनाशस्त्र सुख धन संपदा परितमण सोडा बघू वृद्धी दीर्घायु शुभम वरदमूर्ते महागणपती देवताय नमः शुभम भवन्तु ओम गंगणपते नमः देवाना अक्षतम समर वरद महागणपती देवताय नमः ऋतुकाल समर्पयामि कागदी फुलं द्या मला ओम भुवं नापाज्योति रसमृतं ब्रह्म भूर्वस्वरमः वरदमूर्ते नमः गणपती देवताभ्य नमः दीर्घायु दीपदेवताभ्य नमः दीप ज्योति पर दीप देवताभ्य नमः पकड़े ओम भुवं नापाज्योति रसमृतं ब्रह्म भूर्वस्वरमः शुभ पूर्ण विष्णु देवताभ्य नमः दीर्घायु वास्तुनारायण देवताभ्य नमः सुख समाधान शांति धन संपदा वृद्धि लक्ष्मी धन संपदा प्राप्ति होव ओम भुवं वानापज्योति रसमृतं ब्रह्म भूर्वस्वरोमः गृह प्रवेशार्थ विष्णु देवताय नमः प्रसन्न होईल धनधान्य धीरम संकट नील दुर्माजां देवी प्रार्थना सुख समाधानम कुटुंब कल्याण वर्धीम जिची दुःखदारी माय पोटी तू जात आदिशक्ती माता देवता नमः तुम्ही किचन जरा बघू एका पायाला उजवा पाय टाका आणि चला आतमध्ये पडला पाहिजे सावकाश शुभम म्हणून हा याला पण याचा पण प्रवेश करून खंडोबाचा उदो उदो याचा हेल्पट शुभम भवन्तु हो बाकीचे 3 गॅस बंद करून टाका दूध थोडं होतो गेलं तर 5 कप चहा ठेवा गोड कमी तुम्हाला घ्या आणि आम्हाला पण द्या अलग लक्षात चला आता आपण सुरुवात करूया ठीक आहे ओम ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्वस्वरो हस्तम्ना विराट आच समर्पयामि ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः गोविंदाय म्हणतो प्राप्ती सकल 3 वेळा पाणी प्यायचं विराजाच्या वन्यम समर्पयामि हातालात लावा ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः इथे पाणी थोडा गोविंदाय नमः गोविंदामध्ये भात थोडा
विष्णवे नमः मधुसूदनाय नमः दिव्यग्रहाय नमः पराय नमः शिवधर्माय शिवीशाय नमः वज्रनाभाय नमः दामोदर संकष्ट बदुपल भद्रकाय छंदा प्राणायाम अशा प्रकारे हातामध्ये अक्षर धरून ठेवा। ओम महागणपते नमः गुरव सरस्वती वदे नमः वेदा वेदा विघ्नमस्तुः शुक्लं प्रसन्नं ध्यायान्ते सदा सर्वदा प्रशान्ते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ब्रह्मके गौरी नारायण महेशामुदेश भगवान मंगलम तनहे तदेव लग्नं सूर्यनंतरैव ताराबलं चन्द्रबलंतरैव विद्याबलं चन्द्रबलंतरैव लक्ष्मीपदे गुणतस्वरामि लाभश्रीशा जय श्रीशा गुरुदेशा विनायकं गुरुपान ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती पुण्ययादव सर्व कार्यार्थ सिद्धे श्रीमद्भगवतमहापुरुषेता वराकल्प वैवस्वन मनवंतरे कलियुग भारत वर्ष भारत कंठे जमुदंडका देश दक्षिण शालिवाने शेचाई चक्रुना दक्षिण सौर हेमंत मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादश वासरात वासरे बुध वासरे रेवती नक्षत्र वरिया योग वणिज कर्ण चंद्र मीन राशि सूर्य अच्छा त्या मूर्तीची याचं चेहरा काय ना किती कंबर बरं का हां कंबरेपासून किती खाली मूर्ती आहे वरती किती आहे असं ते टेलरला घेऊन ती मापा घ्या तुम्हाला ती ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः इतमनसुना गोविंदाय महाविष्णुदेवताय नमः हस्तं प्रक्षाल्य विष्णुदेवता सुखं कालसिद्धि विष्णु महाविष्णुदेवताभ्यो नमस्ते हातामध्ये घ्या बघू अग्निनारायण देवता त्यांच्या हातात लावा सुखम चिरण भवन्तु सर्व सप्तजीवाय वेगाने तन्नो अग्नि प्रचोदया सांगर्ष आवाहयितवे प्रज्वलित करा बघा अग्नि देवता आवाहयामि 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 ओम कुलिशाय नमः विद्याय नमः इदं स्वाहा ओम सूर्याय नमः इदं मम स्वाहा ओम सत्याय नमः इदं मम स्वाहा ओम भूषाय नमः इदं मम स्वाहा ओम आकाशाय नमः इदं मम स्वाहा ओम वायव्ये नमः इदं मम स्वाहा ओम पुष्णवे नमः इदं स्वाहा ओम विदिताय नमः इदं मम स्वाहा ओम ग्रक्षताय नमः इदं मम स्वाहा ओम यमाय नमः इदं मम स्वाहा ओम गंधर्वाय नमः नमन करून तिचा आशीर्वाद घेऊन आपण आतमध्ये आलो। त्याच्यानंतर आपण काय करू किचन मध्ये गेलो किचनची आपल्याला सगळ्यात आपल्याला सुरुवात कुठून होते किचन अग्नीपासून होते म्हणजे तिथूनच सुरुवात आपली रोजची रोज असते। तर आपण काय केलं त्या शेगडीची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षता फुलं वाहून नमस्कार केला त्याला अग्नी प्रज्वलित केला अग्नीला आवाहन करून अक्षता सप्तजीवाय विद्मे अग्निदेवाय तन्नो अग्नि प्रचोदयात् अन्नपूर्णेला अग्नीला आवाहन करून अक्षता वाहून घेतल्या। त्याच्यानंतर आपण काय केलं दूध ठेवलं दूध उतू ठेवलं उतू जाऊ दिलं म्हणजे आपण ह्या वास्तूला पहिले दुधाने दुधाचा नैवेद्य तिला पहिले तिचा मान दिला। त्याच्यानंतर आपण इथे बसलो सगळ्या देवांची आपण अथर्वशीर्ष श्रीसूक्त पुरुषसूक्त रुद्र यांचा अभिषेक करून घेतला। अभिषेक केल्यानंतर सगळे देव आपापल्या जागेमध्ये सगळी स्थानपन्न करून घेतले। त्याच्यानंतर कोणत्याही देवाची कोणतीही शांती कर्म असेल तर पहिले गणपती बाप्पाचा मान पहिले असतो पण आपण काय केलं इथे गणपती बाप्पाची पूजा करून घेतली। त्याच्यानंतर हे 5 जे विडे आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंच सगळं पंचमा तत्वांत सगळं चालले त्या पंचमहाभूतांचं पूजन करून घेतलं। आता ह्या आपण देशीमध्ये राहतोय इथली ग्रामदेवता कोणती आपल्याला माहिती असेल किंवा नसेल पण हे ग्रामदेवते इथल्या ग्रामदेवता तुला आम्ही नारळ ठेवलाय आणि ह्या तुझ्या वेशीमध्ये आम्ही कायमस्वरूपी राहणार आहोत तर तुझा आशीर्वाद आमच्या कायमस्वरूपी पाठीशी असू दे अशी आम्ही तुला प्रार्थना करून तुला आवाहन करून ते नारळ ठेवून घेतला। इथं आता ही वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आपण राहणार आहोत वास्तूची पूजा करण्याकरता आपण वास्तूचा मानून इथे वास्तुदेवतेला नारळ करून तिचा आशीर्वाद घेतला आणि कार्याला आपण सुरुवात केली। त्याच्यानंतर हे 2 कलश आहेत ही पूर्व पश्चिम ही दक्षिण आणि उत्तर आहे तर हा दक्षिण कलश आणि उत्तर कलश या दोन्ही याला पुण्यवाचन म्हणतात। याच्यामध्ये आपण काय केलं हळद कुंकू अक्षता फुलं सुपाऱ्या सगळं दुर्वा तुळस सगळं आपण अक्षता सगळं टाकून घेतलं। त्याच्यानंतर काय केलं हा उत्तरेचा कलश तुमच्या कपाळाला लोकांच्या लावून घेतला। तसे पृथ्वीवरती उत्तरेला दक्षिणेला जास्त गंगा आहे पण सगळ्यात जास्त गंगा कुठे जास्त खोल उत्तरेला आहे ना आपली पाण्याची घरामध्ये जागा जास्तीत जास्त कुठे असावी उत्तरेला असावी कारण उत्तर दिशा जेवढी पाणी असेल तेवढी लक्ष्मी प्राप्त होते। मुंबईचा समुद्र कसा आहे दक्षिण आणि उत्तर सगळ्यात जास्त खोल समुद्र कुठे उत्तरेला आहे आणि महालक्ष्मी कुठे आहे तर मुंबईच्या उत्तरेला म्हणून सगळ्या भारतामध्ये मुंबई ही अति छान आणि धर्म श्रीमंत आहे त्याच्यामुळे आपण याला पुण्यवाचन म्हणतात। त्याच्यानंतर कोणत्याही कार्यामध्ये कार्य करताना कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याकडे असावा म्हणून त्याला आपण हे कुलदैवत तुमचं हे मातृका पूजन याला म्हणतात। अन्नपूर्णेची मूर्ती अन्नपूर्णेची पूजा करून घेतलं त्या 27 देवता आहेत
कुलस्वामिनी. कसं आपल्याला आजी आजोबा पंजोबा सगळ्या आपला जसा परिवार आहे तसा देवांचा पण परिवार आहे. याला ह्या सगळ्या 27 देवता आपण स्थापन करून ज्याच्यामध्ये तुमचे कुलदैवत आहे, खंडोबा आहे, सगळ्या देवी देवता आहे, सगळ्या त्यांना आवाहन करून त्यांची पूजा केली. कुळाचाराप्रमाणे कुलस्वामिनीची ओटी भरायची असते म्हणून आपण इथे हिरवा ब्लाऊज पीस अक्षता नारळ सगळं ओटी भरून घेतली. त्याला मातृका पूजन म्हणतात. त्याच्यानंतर शिवाचं पूजन का करायचं? वास्तुदैवत शिवाला वडील मानते. शिवाची पूजा केली का वास्तू प्रसन्न आणि वास्तूची पूजा केली का शिव प्रसन्न होतो. म्हणून आपण तिथे शंकराची स्थापना करून घेतली, रुद्राभिषेक घेतला, 108 नामावली घेतली शिवाची. त्याच्यानंतर बाजूला जो कलश आहे तो सतीचा आहे, शंकराची पहिली पत्नी दक्ष राजाची कन्या. त्याला कसं असते त्यांचं दोघांचं प्रेम असल्यामुळे आता प्रत्येकाला जावे कसा पाहिजे, पैशावाला, फोर व्हीलरवाला, मर्सिडीजला, BMW अजून काय असेल ते असं त्याला पाहिजे असते. पण शंकराकडे काय फक्त रुद्राक्षाच्या माळा, एक सापात गळ्यात सगळे नाग घातलेले आणि स्मशान मानवधी एकदम याच्या कडकाराम एकदम. तर दक्षराजाला वाटते विष्णू हा माझा जावया असावा, पण त्यांचं प्रेम असल्यामुळे त्यांनी विवाह लावून दिला. पण दक्षराजाला तो कधीच मान्य नव्हता. विश्व शांतीसाठी जेव्हा दक्षराजाने मोठा यज्ञ मांडला तेव्हा देव दानव ऋषीमुनी सगळ्यांना आवाहन केले, बोलवलं. पण हिला वाटलं का आता वडील एवढ्या मोठ्या कार्यामध्ये विसरले असतील, मुलीला कशाला मान पाहिजे म्हणून ती जी सती आहे ती केली कार्यात. शिव काय केले नाही, शिवाला माहिती होतं. तिथे गेल्यानंतर विश्वशांतीच्या यज्ञामध्ये शिवाचा प्रचंड अपमान झाला आणि त्याच्यामुळे तिने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. तेव्हा दक्षराजाला ब्रह्मदेवाने सांगितलं, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्षराजा होता, आता शिवाला शरण जा तर तुझा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शिवाला दक्षराजा शरण गेला, मी दुसऱ्या जन्मामध्ये हिमालय होईल, माझी कन्या पार्वती मी तुला आनंदाने कन्यादान करील अशी क्षमा मागून सगळी शिवाला शांत केलं. पुन्हा ती सतीची पूजा केली का शिव प्रसन्न, शिवाची केली का सती आणि दोघांची केली का वास्तू प्रसन्न होते. आपल्याला वास्तू प्रसन्न करून घ्यायचे. वास्तूचा आशीर्वाद काय? तथास्तु. वास्तूला कधी बोला तुम्ही, सकाळ संध्या दुपार. वास्तूला आपल्या घरात कोणतेही कार्य असेल, कुठे संकट असेल, चांगलं छान कार्य असेल, कुठल्या प्रवासाला जायचं असेल कुठे, ते वास्तुदेवते सुखी आणि सुखी आण एवढंच फक्त बोला, आमचं कार्य आनंदात होते. वास्तुदेव तथास्तु म्हणते. हे लक्षात ठेवा. वास्तूमध्ये कधी अशुभ बोलू नये, मोठ्यात बोलू नये, ओरडू नये, एकमेकाला रागावू नये. आनंदी आनंद आपल्या घरामध्ये आपल्या प्रपंचाची चर्चा असावी, मुलांच्या शिक्षणाची, कामाची, लक्ष्मीची याची चर्चा, हरिनामाची चर्चा असावी. थोडक्यात सांगतो म्हणजे वास्तुदेव प्रसन्न होते. त्याच्यानंतर 2 जे विडे आहेत, पूर्वी कसं होतं प्रत्येकाच्या घरामध्ये गाय वासरू असायची, आता गाय वासरू नाहीये. पण ते गोमातेचं आपण विडा पूजन करून घेतलं. प्रत्येक कार्यामध्ये बृहस्पती म्हणजे गुरूंचं पूजन असते. प्रत्येकाने गुरु मानलेले असतात किंवा नसतात, पण दत्त महाराज सगळ्यांचे आपले गुरु म्हणजे बृहस्पतींचा तो बाजूला विडा ठेवून घेतला, त्यांचं पूजन केलं. त्याच्यानंतर हे विश्व कोणामुळे बघितलं आपण? आपले आजी आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्यामुळे बघितलं. स्वर्गामध्ये जे देव आहे त्यांनाहीच वाटते आपल्या पृथ्वीवरती आपले वंशज आहेत, त्यांनी आपलं कधीतरी स्मरण करावं. पण तुम्हाला उठेल बाबाला बसवले, बाबांच्या हातामध्ये दुर्वाच्या अंगठ्या बांधल्या, दोन्ही तांबडामध्ये अशी दोन्ही इकडे पाणी दक्षिणेला उत्तरेला सोडून घेतलं. म्हणजे कसे इतरांना मोक्ष मिळण्याकरता भूदान, गोदान, अन्नदान, धान्यदान सगळं दान करायचं असते. तुम्हाला देणं शक्य असेल, आम्हाला घेणं शक्य, पण तुम्हाला देणं होणार नाही. सोनं दान करायला आता कधी 90-80चा भाव गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही करायचं करू शकता, मी घ्यायला तयार आहे बरं का. तर ते शास्त्राप्रमाणे आपण काय केलं, ती नाणी सोडत गेलो आणि ते शास्त्रोक्त करून घेतलं, त्यांचं स्मरण केलं पितरांचं. ह्या वास्तू शांतीमध्ये तुम्हाला आम्हाला तुमचं स्मरण केले, तुमचा आशीर्वाद आम्हाला असू द्या. मग बाबांना हातपाय धुवायला तिथं पाठवून दिलं. त्याच्यानंतर तुम्हाला बसवलं, आपण ही वास्तुदेवची स्थापना करून घेतली. आधी कलशाची स्थापना केली. हा 61 सुपार आहेत. वास्तुदेवता हे वास्तुमंडल आहे आणि त्याच्या आतमध्ये वास्तुदेवता हाते संपूर्ण. त्याच्यामुळे सूर्यदेवता वास्तुपुत्रांची अभिषेक आपण नंतर करून घेतला आणि या वास्तुमंडळाची स्थापना करून आवाहन करून ती स्थापना करून घेतली. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कोणती शांतकर्म असल्यानंतर नवग्रहांचं पूजन करायचं. सूर्यदेवता, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू. पण प्रत्येक देवतेला 2-2 देवता, त्याच्या उपदेवता आहेत, त्यांना आवाहन करून नवग्रहांचं पूजन करून घेतलं. आता प्रत्यक्षात दर्शन देणारी देवता कोणती? अग्निदेवता आणि वसुमाता, गोमाता देवता. पण स्वधा आणि स्वाहा, शुभ कार्याला स्वाहा आणि अशुभाला स्वधा म्हणतात. म्हणजे आपण सगळे स्वाहा म्हटलं, तुम्हाला आहुती टाकायला सांगितली. स्वाहा म्हटलं का अग्निदेवता तोंड उघडते, पण त्याच्यामुळे आपण जी आहुती टाकू ती देवांपर्यंत आपली पोहोचते. मग तुम्हाला ते सगळं धान्य टाकायला सांगितलं, मी तूप टाकून घेतलं. संविधानाद्वारे सगळ्यांना आपण देवाला आवाहन करून घेतलं.
अग्निद्वारे। त्याच्यानंतर आपण त्याला नैवेद्य दाखवला, प्रसन्न करून घेतलं, त्याच्यानंतर आरती केली। देवाला आरती करणं म्हणजे काय, देवाची स्तुती करणे। हे झाल्यानंतर काय केलं, आता क्षेत्रपाल आपण करू, याला क्षेत्रपाल म्हणतात। अजून या वास्तूमध्ये काय दोष राहिला असेल, वास्तू बांधताना त्या बिल्डरने कोणाचे पैसे ठेवले असेल, कोणाचं काय असेल बिल्डर हे थोडं करतातच, जास्त पण कमी नाही। तर त्याच्यामध्ये किडे मुंगी कोण मेला असेल तर तुम्हाला तुमच्या आत्म्याला पण शांती लावावी आणि आम्ही आजपासून इथे राहणार आहोत, तर तुमचा आशीर्वाद पण आम्हाला असावा। त्या सगळ्यांचं स्मरण करून तो क्षेत्रपाल तुमच्यावर उतरून तो आपण त्या याच्यामध्ये डस्टबिन मध्ये टाकून दिला। हे झाल्यानंतर आपण जे वास्तूचे पंजे लावतो हे लक्ष्मीचा आशीर्वाद आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा आपण असं म्हणतो। सकाळी उठल्या काय देवाचं स्मरण करायचं असते। उठल्यानंतर झोपताना कसं दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय असावे आणि उठल्यानंतर देवीचं कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंदम, प्रभाते करदर्शनम, समुद्र वसन देवी, पर्वतस्थल मंडले, विष्णुपती नमस्तुभ्यम, पादस्पर। इथे लक्ष्मी नारायण बघायचं, असे हात जोडून आपण हे होतं। आपण काय करतो, किती वाजले, 7-5 झाले, 5 मिनिटं उशीर झाला, तो उठल्यापासून तो धावतच सुटतो। तर तसं न करता उठल्यानंतर पहिले देवाचं नाव घ्या, तुमची ज्या देवावर श्रद्धा त्या देवाचं नाव घ्या। झोपताना पण तसंच करायचं, कुलस्वामिनीचं स्मरण करायचंय, उद्या आजचा दिवस छान गेला, उद्याचा दिवस पण छान जाऊ दे असं स्मरण करतात। अशा प्रकारे आपण हा वास्तुशांतीचा कार्यक्रम केलेला आहे।